आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। अनुसूचित जाती आरक्षणाच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरणासाठी सकल मातंग समाजाचा अहिल्यानगरात जनआक्रोश महामोर्चा। सरपंच मीनाक्षी सकट यांची ठाम भूमिका। अनुसूचित जाती SC आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तातडीने लागू करावे या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने अहिल्यानगरात भव्य जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला। या महामोर्चामध्ये सरपंच मीनाक्षी सकट यांनी सक्रिय सहभाग घेत समाजाच्या न्याय्य मागणीला भक्कम पाठिंबा दर्शविला। आपल्या प्रभावी मनोगतात त्यांनी सांगितले की अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण ही केवळ मागणी नसून सामाजिक न्यायाची आवश्यकता आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून आरक्षणाचा लाभ समाजातील सर्व वंचित घटकांपर्यंत न्याय्य पद्धतीने पोहोचविण्याची जबाबदारी शासनाची आहे। त्यांच्या ठाम आणि अभ्यासपूर्ण भूमिकेचे उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौकातून निघालेल्या या महामोर्चात हजारो समाजबांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। त्यानंतर शासनाच्या नावाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। याप्रसंगी आमदार अमितभाऊ गोरसे, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे, सरपंच मीनाक्षी सकट यांच्यासह सकल मातंग समाजाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामोर्चा दरम्यान आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, जय लहुजी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। समाजातील विविध संघटना, पदाधिकारी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। संपूर्ण मोर्चा शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि निर्धारपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी सरपंच मीनाक्षी सकट यांनी आक्रमक भूमिका घेत शासनावर जोरदार टीका केली। त्या म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा करून दिल्यानंतरही शासनाने अद्याप अंमलबजावणी केली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। मातंग समाजावर सातत्याने अन्याय होत आहे आणि तो आता आम्ही मुळीचही सहन करणार नाही। आरक्षणातील न्याय्य हक्क मिळेपर्यंत आमचा लढा अधिक तीव्र होत राहील। शासनाने तातडीने अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण लागू करावे, अन्यथा राज्यभर व्यापक जनआंदोलन उभारले जाईल। समाजाच्या हक्कांवर कुणीही गदा आणू देणार नाही। सामाजिक न्यायासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार आम्ही केला आहे। सर्वांना माननीय क्रांतिकारी जय लहुजी। मी सरपंच मीनाक्षी सकट तसेच महाराष्ट्र राज्य मातंग समाज नेत्या। आज इथं अहिल्यानगर कलेक्टर ऑफिसच्या समोर तब्बल 4 किलोमीटर चालून आज आमचे बंधू आणि भगिनींनी या मोर्चामध्ये सहभागी झाले। तसेच आमचे समाजातील राहणेवाग, आमचे मार्गदर्शक, आमचा आदर्श लहुजी आपल्या विष्णुभाऊ कसबे हे पण इथं उपस्थित राहिले आणि सर्वांनी या मोर्चाला खूप प्रतिसाद दिला। मोर्चाचं कारण असं की वर्षानुवर्ष आजही आमच्या समाजामध्ये सगळं म्हणतात की समान आरक्षण आहे, समान आरक्षण आहे, पण आज जर समान आरक्षण असतं तर आज आमच्या समाजाच्या महिला, आमचे बंधू, माझ्या भगिनी, माझी मुलं मुली आज सरकारी नोकरीवर असते आणि सरकारी खुर्चीवर बसलेले असते, पण आज ही खुर्ची, आज ही रिझर्वेशन म्हणून त्यांनी आमच्यासाठी आहे। पण ही खुर्ची तर आज आम्हाला खूप म्हणजे काय पूर्वी पण आम्हाला धावपळच करावी लागत होती आणि आजही धावपळच करावी लागते, पण आताची जी आमची जी लढाई आहे ही हक्काची आहे, न्यायाची आहे। आज आमच्या वयाचा विचार न करता आमच्यापेक्षा पण वयोवृद्ध व्यक्ती पाहिले तर उन्हातानाचे आज गेले 3 महिन्यापासून रस्त्यावर उतरलेले आहे, धावपळ करत आहे। खूप अश्रू येतात डोळ्यामध्ये की का आमच्या समाजाबरोबर एवढा अन्याय होतोय, कारण पूर्वी पण अन्याय केलेला आहे। विषय असा आहे की सहज म्हणतात की 2 भाऊ आहेत, 2 भाऊ आहे, मग आज एका भावाने हक्काचं मागितलं तर मग दुसऱ्या भावाच्या डोळ्यामध्ये का पाणी येतंय? त्याच्या डोळ्यामध्ये पण आनंदाचे साश्रू पाहिजे ना बारक्या भावासाठी। मला फक्त एवढी खंत व्यक्त करायची आहे की आज मी पण सुशिक्षित आहे, मी एक वय झालेली आहे माझी,
मी नशिबाने आज आरक्षणामधून सरपंच झाले, त्या गोष्टीचा मला अभिमान आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकारी मरेपर्यंत विसरणार नाही. कारण आपण आज जी लढाई चालू आहे ही आमच्या हक्कासाठी नाही, तर आमच्या पुढील पिढीसाठी आम्ही ही लढतोय. आज आम्ही रस्त्याने चालतोय कारण आमची मुलं आज घरात बसायला नको. आम्ही चालतोय म्हणून ते आज रस्त्यावर आले, आणि आता ते रस्त्यावर आले म्हणून ते पुढे लढायला शिकणार आहे. आणि हीच आमची लढाई आहे की आमच्या मुलांनी पुढे लढावं, चालावं आणि हक्कासाठी कायम आपल्या खुर्चीसाठी त्यांनी आपला लढा कायम ठेवला पाहिजे. आणि सर्वांना पुन्हा मी सर्वांचे मनापासून आभार मानते. पुन्हा सर्वांना महाराष्ट्र क्रांतिकारी जय लवजी, जय शिवराय, जय भीम. ज्यांची राज्यातली परिस्थिती व्यवस्थित होईल आणि या ठिकाणचा सगळा 59 जात बांधव जे अनुसूचित जातीमध्ये या ठिकाणी एकत्रित आहेत, हे सर्व जात बांधव एकत्रित येऊन या ठिकाणी शासनाकडे मागणी करतील की लवकरात लवकर या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करून प्रत्येक बांधवाला त्यांच्या त्यांच्या लोकसंख्या प्रमाणामध्ये लाभ झाला पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी अपेक्षित होती. मात्र दुर्दैवाने या ठिकाणी ती भूमिका न घेता या ठिकाणी काही या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये काही ठराविक बोटावर मोजण्या इतकी शक्ती या ठिकाणी रस्त्यावर उतरली. दुर्दैवाने त्यामुळे विलंब लागत असेल असं मला वाटतंय. मात्र निश्चित या ठिकाणी सरकारकडे गेल्या अनेक, तुम्ही जर मागील 24च्या निवडणुका लोकसभा विधानसभा जर पाहिल्या तर या ठिकाणी मागणारे भर भरून या ठिकाणी मताचं दान इथल्या सरकारला दिलेलं आहे. निश्चित मांगाच्या भरोश्यावर, मांगाच्या जीवावर, मांगाच्या दानावरती या ठिकाणचं राज्यातलं आणि केंद्रातलं देखील सरकार या ठिकाणी सत्तेवर आहे. निश्चित या ठिकाणी या दानाची या ठिकाणी ते लाज राखतील. या ठिकाणी निश्चित या उपेक्षित, शोषित, पीडित घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका या ठिकाणी ते पुढे नेतील एवढीच अपेक्षा या ठिकाणी